नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच त्याला आपण सेतू सुविधा केंद्र सुद्धा म्हणतो. हे सेतू सुविधा केंद्र सुरू करून तुम्ही लोकांचे दाखले असतील, सर्टिफिकेट असतील हे काढून देऊ शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता. आपला व्यवसाय सुरू करू शकता. आता मोफत आहे हे केंद्र, तुम्ही मोफत टाकू शकता. फक्त तुम्हाला अर्ज करावा लागतो. आता सोलापूर जिल्ह्याचे अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत. माहे इथे पाहू शकता. विषय माहे जुलै 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. एकूण 330 जागा आहेत, म्हणजे 330 ठिकाणी केंद्र जे आहे ते इथे सुरू झालेले आहेत. जागा शिल्लक आहेत, त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. काय काय माहिती आहे ते आपण समजून घेऊयात. तर इथे पाहू शकता 330 जागा आहेत रिक्त आणि याची जी यादी आहे ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि कोणत्या ठिकाणी जागा शिल्लक आहेत ते पहा. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी पहा, इथे दिलेला आहे 12/8/2024 ते 30/8/2024. कार्यालयीन वेळेमध्ये शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही अर्ज करायचा आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे. अर्जाची PDF सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेले आहे. त्याचा तुम्हाला अर्ज प्रिंट काढायचं, त्यावरती सगळी माहिती भरायची, कागदपत्र जोडायची आहेत आणि अर्ज कार्यालयीन वेळेत म्हणजेच कुठे कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करायचा आहे. आता काय काय अटी आणि शर्ती आहेत त्या अगोदर समजून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. आता काय काय आहेत ते पहा. सर्वात पहिल्यांदा हा अर्ज कुठे द्यायचा आहे, तर सेतू संकलन महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालयात द्यायचा आहे. शासकीय दूध डेअरीजवळ 7 रस्ता परिसर सोलापूर येथे. आणि हा अर्ज 30/8/2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही देऊ शकता. आता ही ग्रामपंचायतचे आहेत त्या केंद्र कुठे कुठे जागा आहेत, कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत ते सर्व दिलेले आहेत. तालुका दिलाय, ग्रामपंचायतचं नाव दिले आणि रिक्त जागा दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी एक एक जागा आहे. ते हे तुम्ही चेक करून घ्या कोणत्या ठिकाणी किती किती जागा आहेत, तर ते पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, ज्या काही अटी आणि शर्ती आहेत ते समजून घ्यायचे. आता पहिले काय आहे, ₹10 कोर्ट फी स्टॅम्पसह इकडील कार्यालय विहित नमुन्यातील अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. ₹10 जे काही कोर्ट फी स्टॅम्प आहे त्यावरती अर्ज जो आहे तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्ज स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरेत लिहावा. खडाखोड करण्यात येऊ नये. उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. उमेदवार किमान 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. उमेदवार हा आपले सरकार केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत याचा जो स्थानिक रहिवासी असणं बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करताय त्याचा स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. उमेदवारांनी रहिवासी पत्त्याचा पुरावा किमान 2 पुरावे जोडणं आवश्यक आहे. जसं की मिळकती कर पावती, लाईट बिल, मागील 3 महिन्यातले लाईट बिल असेल किंवा फोन बिल किंवा वाहन चालवण्याचा परवाना असेल किंवा मतदान ओळखपत्र किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असेल किंवा रहिवासी दाखला किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही 2 छायांकित म्हणजे झेरॉक्स त्यावरती सही करून तुम्ही जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अर्जदारांनी त्यांच्या रहिवासी पत्त्याप्रमाणे संबंधित झोनसाठी अर्ज करण्यात यावा. त्यासाठी रहिवासी पत्ता संबंधित झोनमधलाच असणं गरजेचं आहे. आपले सरकार सेवा केंद्र भौगोलिक क्षेत्रामध्ये यापूर्वी कार्यरत असणाऱ्या CSC केंद्रांना प्रथम प्राधान्य देण्यात. ज्यांचं CSC सेंटर आहे अगोदर लक्षात ठेवा, जे CSC ID ज्यांच्याकडे त्यांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि जे नॉर्मल असतील कोणताही व्यक्ती तो सुद्धा इथे अर्ज करू शकतो. जर एका केंद्राकरिता एकापेक्षा जास्त जर CSC धारकांनी नागरिक सुविधा केंद्र अर्ज केला त्या केंद्रातील मागील 6 महिन्याचे जे काही व्यवहाराचं स्टेटमेंट आहे ते पाहिलं जाईल. जास्त अर्ज आले तर CSC केंद्रांचे जे काही मागील 6 महिन्याचं व्यवहार झालेला आहे तो पाहिला जातो. जर रिक्त केंद्राकरिता इतर नागरी सुविधा केंद्र अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची उत्तम श्रेणी पात्रता यानुसार उमेदवाराची निवड केली. ज्याचं शिक्षण जास्त आहे त्याचं सुद्धा यामध्ये निवड होईल. आधार कार्ड, पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. अर्जामध्ये ईमेल ID, पत्ता तसेच मोबाईल नंबर व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे. यापूर्वी जर आपले सरकार सेवा केंद्र असेल आणि पुन्हा अर्ज केला तर त्यांनी इथे अर्ज बाद होईल, पुन्हा अर्ज करू नका. अशा प्रकारच्या या सूचना आहेत, एकदा वाचून घ्यायच्यात. भरपूर आहेत सूचना, त्यामुळे हे निवांत तुम्ही वाचा. PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा अर्जाचा नमुना याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. यामध्ये मौजे कुठं राहता, तालुका तुमचा आणि जिल्हा तुमचा इथे दिलेला आहे. तालुका टाकायचा, पेनाने सगळे लिहायचे. फोटो, अर्जदाराचा फोटो उजव्या साईडला इथे चिटकवायचा आहे. त्यानंतर नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर ही सगळी माहिती तुम्हाला टाकायची आहे. 10वी झाली आहे, 12वी झाली आहे, काय काय झाले ते सगळी द्यायचे आहे. संगणकीय पात्रता काय झालं असेल ते तुम्हाला इथे सर्व माहिती टाकायची आहे. किती टक्के पडले वगैरे सगळी माहिती द्यायची आहे. स्थानिक रहिवासी आहे का, भाग 2 मध्ये सुद्धा ही माहिती सगळी, की CSC ID असेल तर त्यांना इथे CSC ID टाकायचा आहे. नसेल CSC ID तर ते तुम्ही इथे सोडून देऊ शकता.
त्यानंतर अशा प्रकारची ही सर्व माहिती एकदा भरून घ्यायची आहे. त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी, नाव आणि सोबत कागदपत्र जोडायची आहेत. 10वीचं बोर्डचं कमीत कमी प्रमाणपत्र झेरॉक्स, MSCIT झालं असेल तर MSCITची झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स, CSC असेल तर CSC प्रमाणपत्र, तसेच स्वघोषणापत्र, रहिवासी पुरावा कुठला देणार आहे, 2 रहिवासी पुरावे तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर सोलापूर महानगरपालिका जर असेल तर त्यांच्यासाठी झोन दाखला, म्हणजे सोनपालना हद्दीकरिता जो झोन दाखला आहे तो द्यावा लागेल. तसेच स्वघोषणापत्र इथे दिलेले आहेत. याची PDF डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून घ्या आणि लवकरात लवकर अर्ज जिल्हाधिकाऱ्यामध्ये जमा करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.